सांगली झेडपीत सव्वा वर्षाचे 4 अध्यक्ष करून राष्ट्रवादींच्या सदस्यांना व्हीप लावला जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संजय काका पाटील यांना इशारा. शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय प्रस्ताव. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांची जिल्हा परिषदेवर सत्ता आलेली आहे. युतीतील पक्षांचे मिळून 31 सदस्य विजयी झालेले आहेत. आता युतीत पहिला अध्यक्ष कोणाचा करायचा हा आमच्या चर्चेतील विषय आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष पहिल्यांदा संधी मागत आहेत. भाजपाने त्यांना 4 वर्षात फक्त 4 अध्यक्ष करून भाजपाचे सर्वाधिक 18 सदस्य असल्याने पहिल्यांदा आम्हाला संधी मिळावी अशी भूमिका मांडली आहे. लवकर निर्णय होईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी श्री पाटील यांनी पुढाकार घेतलेला असून आज माजी खासदार संजय पाटील, आमदार सुहास बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी त्यांनी मिरज गेस्ट हाऊस येथे चर्चा केली. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत भाजपचा प्रस्ताव सदर मांडला. सव्वा वर्षाचे 4 अध्यक्ष करू पहिल्यांदा भाजपला संधी द्यावी असे मत मांडल्याचं त्यांनी सांगितले. श्री पाटील यांनी म्हटलंय, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेली ही निवडणूक आहे, त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पहिल्यांदा अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. शिवसेना हा युतीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्याचं तेही अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. आम्ही भाजपाची संख्या सर्वाधिक असल्याने पहिल्यांदा संधी मागत आहोत. युतीची सत्ता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने चर्चा सुरू आहे. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅग्नेट आहे, त्यांच्याकडे सारे खेचले जातात. काही अडचण येणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6 सदस्य विजयी झालेले आहेत. ते सर्वजण युतीसोबत जाण्यास तयार असल्याचं संजय काकांनी स्पष्ट केलेलं आहे का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की संजय काकांनी आम्हाला तसे सांगितले. शिवाय व्हीप आहेच तो भयानक कडक असतो, कुणी वेगळा विचार करू शकत नाही. राष्ट्रवादीचे सदस्य चिन्हावर निवडून आलेले आहेत हे विसरून चालणार नाहीत. आता सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका झाल्या आहेत, बलाबल ठरलेलं आहे. महायुतीची टोटल 31 होते, 18 + 7 + 6 आणि महाविकास आघाडीची 29 होते. त्यामुळे हे क्लिअर आहे की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. महायुतीतल्या कुठल्या पक्षाचा व्हायचा, भारतीय जनता पार्टीचा का शिवसेनेचा का राष्ट्रवादीचा, हे आपापसात बोलून ठरवणं सुरू आहे. पण काही गोष्टीवरून नाराजी सव्वा वर्षाचे 4 जिल्हा परिषद अध्यक्ष करू, त्यामुळे कोणाला आज नाही त्यांना उद्या मिळेल. आता फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा की मग ह्या वर्षीचं कोणाला, बाकी सगळं सोपं आहे. उपाध्यक्ष कोण, 5 जी मोठी खाती असतात त्याचे सभापती कोण, हे सगळं सोपं आहे. पहिल्या वर्षी अध्यक्ष कोणाचा, लॉजिकली BJPचा, कारण आमचे 18 आहेत, 16 + 1 + 1. पण प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं 6 वर्ष आम्हाला द्या. अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं आहे की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या. पण शेवटी बसून निर्णय करू. नाराजी काय आहे का आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत मीटिंग आहे असं काही कारण तसली नाराजी नाही. काही जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही. जिवंत माणसांची भांडणं होतात, मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात, पुन्हा तिथे न अडखळता मार्गक्रमण करतात. असं काही असेल नाही आहे फार तर ते माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक असा लोहचुंबक आहे की तिथे गेले की सगळेजणं त्यांचं मान्य करतात. तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात. ते बाबा 2 गोष्टीत तुम्ही मागे जा, 2 गोष्टीत तुम्ही पुढे या, असं करा. काही नाही आहे तर जर तुम्ही मुद्दाच उपस्थित केला नाही, कसं माणसांच्या कामामध्ये आहे तर ते नीट करू. सीएम साहेबांच्या समोर हा विषय जाणार आहे, बैठकीला काही जाण्याची आवश्यकता नाही. 23 तारखेपासून सव्वा महिना अधिवेशन आहे. देवेंद्रचंही वैशिष्ट्य आहे की अधिवेशनामध्ये बजेट होतं, पेंडिंग विकासाचे प्रश्न मार्गी लावतात, बैठका करून, आणि पेंडिंग संघटनात्मक माणसांचे प्रश्नही मार्गी लावतात. तू असं कर, तू 24 तारखेला रात्री आहे, मग तेव्हा येतो, ते ऐकतात, मग ते त्याचा दुसऱ्या पार्टला म्हणतात की तू 25ला ये, मग ते नेक्स्ट वीकमध्ये दोघांना एका तेव्हा बसवतात. असं महिना सव्वा महिन्याचा उपयोग 14 पासून ते बजेट सँक्शन होण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी, माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात आणतात. वेगळी बैठक वेगळं जाणं काही आवश्यक नाही आणि एवढं काही नाहीच आहे. अध्यक्षपदासाठी 6 लोक आमच्यासोबत ठामपणे आहेत असं सांगितलंय संजय काकांनी. हो आहेतच. 6 लोक, 6 नेते आहेत, 6 सदस्य निवडून जे आहेत त्यांचे सगळ्यांचं एकमत आहे असं संजय काकांनी सांगितलंय का?
नाही असं आहे की संजय काकांनी सांगितलं आहे का तर सांगितलं आहे, ओके. पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्क्वालिफिकेशनचा जर आपण व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक कठोर आलेला आहे, भयानक, की त्याला नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही. निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑनस्पॉटच निर्णय देतो, हात वर केला नाही व्हीपच्या प्रमाणे तर लगेच डिस्क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही. आणि असं काही BJP, शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी, अजितदादांमध्ये काही असा प्रॉब्लेम असेल जयंत पाटलांना आपल्या बाबतीत विचारलं असतं अध्यक्षपद ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.